मित्रहो नमस्कार. कोकण अर्थात परशुराम भूमी, भगवान परशुरामानं वसवलेली ही स्वप्नवत वाटणारी भूमी, निखळ निसर्ग सौंदर्य आणि इथल्या प्रत्येक फळाचे गुण माणसात उतरले. म्हणजे उदाहरण सांगायचं झालं तर इथला फणस वरून काटेरी पण आतून रसाळ, इथलं शहाळं नारळ वरून टणक पण आतून गोड पाणी देणारं आणि रसाळ असं खोबरं देणारं, हे सर्व गुण तिथल्या माणसांमध्ये उतरलेले दिसतात. पण मित्रहो, गेल्या काही वर्षांमध्ये चर्चा होते ती कोकणातल्या माणसांच्या या स्वभावामुळे त्यांच्यावर ओढवलेल्या आपत्तीची. कारण कोकणातील नोकऱ्या आणि जमिनी सध्या कुणाच्या तरी घशात जात आहेत. याचे दुष्परिणाम आज हळूहळू जाणवू लागलेत आणि पुढच्या काही वर्षात ते आणखी प्रकर्षानं जाणवतील. आता हे चर्चा करायचा मुद्दा कसा काय आला तर रत्नागिरीच्या जिल्हा परिषद शाळांमध्ये काही महिन्यांपूर्वी शिक्षक भरती झाली आणि त्याच्यामध्ये मोठ्या संख्येनं परजिल्ह्यातील उमेदवारांची नेमणूक झाली. त्यामुळे हा विषय चर्चेत घ्यावासा वाटला. आता त्याच्या अगोदर चर्चा करूया आपण कोकणातल्या जमिनींची. कोकणामध्ये तसं म्हटलं तर दरडोई उत्पन्न काय फार मोठं नाही, तरीसुद्धा तिथल्या जमिनींचे, तिथल्या रिअल इस्टेटचे भाव कमालीचे वाढलेले आहेत. म्हणजे कोकणात राहूनसुद्धा कोकणातला माणूस जमीन खरेदी करू शकत नाही किंवा स्वतः जमीन विकत घेऊन घर बांधू शकत नाही, कारण तिथल्या रिअल इस्टेटचे भाव हे गगनाला भिडलेले आहेत. आता ते गगनाला का भिडले? तिथे दरडोई उत्पन्न नसताना, तिथे फार मजुरीची किंवा रोजगाराची फार साधनं नसतानासुद्धा उत्पन्न आणि रिअल इस्टेटचे भाव याच्यामध्ये एवढी तफावत कशी आली? तर मित्रांनो, कोकण हा शांत निसर्गरम्य प्रदेश मानला जातो. त्यामुळे आयुष्याच्या संध्याकाळी तरी आपण कोकणात जावं आणि निवांतपणे आयुष्य घालवावं असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. त्यामुळे बरेचसे लोक कित्येक पैसे मोजून कोकणामध्ये जमिनी घेणं पसंत करतात. कोकणात अशा अनेक निवांत ठिकाणं आजही आहेत की ज्या ठिकाणी जमीन घेऊन स्वतःचा बंगला उभारावा असं प्रत्येकाचं स्वप्न असू शकतं. याच्यामध्ये काळा पैसा मोठ्या प्रमाणावर आला आणि तो काळा पैसा बऱ्याचशा लोकांनी कोकणातील रिअल इस्टेट किंवा जमिनीमध्ये गुंतवला. त्यामुळे अर्थातच भाव वाढायला लागले. त्याच्यातही पूर्वी कातळी जमिनीला फारसे भाव नव्हते, कारण त्या कातळी जमिनीवर घर बांधावं असं कोणाचंही स्वप्न नव्हतं. त्या ठिकाणी एखादी बाग फुलवावी असंही कुणाचं स्वप्न नव्हतं किंवा तिथे शेती करावी असंही कुणाचं स्वप्न नव्हतं, कारण ह्या सगळ्या गोष्टी अशक्यप्राय होत्या. पण गेल्या काही वर्षामध्ये कृषी विद्यापीठाने केलेल्या क्रांतीमुळे या कातळी जमिनीवर आता शेतीसुद्धा फुलू लागली आहे आणि बागायतसुद्धा होऊ लागले आहे. त्याचबरोबर रस्त्याशेजारी किंवा भर माळरानावर घरं बांधण्याची सुद्धा आता पद्धत रूढ झाली आहे. त्यामुळे या कातळी जमिनीलासुद्धा आता सोन्याचा भाव आला आहे. या जमिनी विकण्याकडे कोकणी माणसाचा कल दिसतो आणि ही चूक पुढच्या अनेक पिढ्यांना छळत राहणार आहे. याचं उदाहरण जर दिलं तर तुम्हाला लक्षात येईल, जमीन विकणं हा काही गुन्हा नाही किंवा ती कोणाला विकावी याच्याबाबत आपण नियम तयार करू शकत नाही, कारण आपण काश्मीरमध्ये राहत नाही आणि काश्मीरमध्ये सुद्धा आता 370 कलम नाही. तर हा मुद्दा चर्चेला घेण्याचं कारण काय? तर आता हा ओघानच विषय आला म्हणून तुम्हाला जुनी उदाहरणं देतो, कारण हे उदाहरण काय आजचे नाही. कोकणातल्या राजापूर तालुक्यामध्ये जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प असेल किंवा नाणारमध्ये होऊ शकणारा रिफायनरी प्रकल्प असेल, या दोन प्रकल्पाच्या वेळी असा मुद्दा चर्चेला आला की त्या ठिकाणी बऱ्याच परप्रांतीयांनी जमिनी घेतलेल्या आहेत. मित्रहो, या जमिनीला आपण कवडीमोल दरानं विका किंवा सोन्याच्या भावात विका, त्या बाहेरच्या लोकांनी विकत घेतल्या. आता ते विकत घेणारे कोण होते? तर मुंबई पुण्यातले असू शकतात
किंवा गुजराती लोक असू शकतात. त्यांनी त्या विकत घेतल्या आणि त्या ठिकाणी आता प्रकल्प आल्यावर त्या जमिनी सोन्याच्या भावानं गव्हर्मेंटला विकल्या जातील. सोन्याच्या म्हणण्यापेक्षा हिऱ्याच्या भावानं म्हटलं तरी चालेल. त्या जमिनी विकल्या जातील. याच्यात आपण म्हणूया की फायदा किंवा तोटा हा आपण बघूयाच नको, पण त्याचे दूरगामी परिणाम असे आहेत की नाणार परिसरातले असो किंवा जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाचा तर विषय आता मागे पडला आहे जमिनीबाबतचा. पण नाणारचं जर म्हटलं किंवा भविष्यात काही प्रकल्प आले आणि तुम्ही तुमच्या जमिनी जर इतर परप्रांती असेल किंवा परजिल्ह्यातल्या लोकांना जर विकल्यात, तर ते लोक ठरवतील की इथे कुठला प्रकल्प आणू द्यायचा की नाही. तुम्ही तिथे स्थानिक असून, तुम्ही कायमस्वरूपी तिथे राहत असूनसुद्धा तुम्हाला ठरवण्याचा अधिकार मिळणार नाही की तिथे प्रकल्प येऊ द्यायचा की नाही. तुम्ही भलेही आंदोलनं केलेत तर सरकारला तुम्हाला माहिती आहे काही फरक पडत नाही तुमच्या आंदोलनानं. जे जमीन मालक आहे तिथले, त्या जमीन मालकांना भरघोस रक्कम एक भरपाई म्हणून दिली जाईल आणि त्यातले किती लोक तिथे राहतात हा प्रश्नसुद्धा क्षुल्लक असेल, कारण ते बरेचसे लोक काय राहत असतील नसतील, पण ते तिथे जागा तुमच्याकडून घेतील आणि ते सरकारला खूप दरानं विकतील. तिथे होणारं प्रदूषण असेल किंवा तिथं आणि काही गोष्टी असेल किंवा तिथे रोजगार, आता बऱ्याचशा स्थानिक लोकांची मागणी असते की स्थानिकांना सामावून घ्यावं. तुम्ही स्थानिक असला तर तुमची जमीनच गेली नाही तर तुम्हाला सामावून घेण्याचा प्रश्नही येत नाही. इतकं तुम्ही भयानक पाप, भयानक चूक करता आहात मित्र, कोणाला तरी जमीन विकून. त्यापेक्षा आपल्याच स्थानिकाला एखाद्याला ती जमीन दिलात तर निदान तुमचा माणूस तुमचं हित बघेल किंवा आपल्या स्थानिकांचं हित बघेल. हा एवढा दूरगामी परिणाम कोकणामध्ये होतोय, तो आपल्याला सध्या दृश्य स्वरूपात दिसत नाही. कारण बऱ्याच वेळा आपण सरकारवर टीका करतो, सरकारने असं धोरण केलं आणि त्याचे कुठे फायदे आम्हाला मिळालेत. अजून प्रत्येक गोष्टीचा फायदा किंवा तोटा हा त्यावेळी लगेचच जाणवत नाही, तो खूप वर्षांनी जाणवतो आणि त्यावेळी येणारी पुढची पिढी आपल्याला कधीच माफ करणार नाही मित्रांनो. हा झाला जमिनीचा विषय. आता आपण दुसराच विषय चर्चेला घेऊ, कोकणातल्या नोकऱ्यांचा. मित्रहो, कोकणातले बरेचसे लोक हे मुंबईमध्ये राहतात, मुंबईमध्ये नोकरी शोधतात आणि वर्षातून एकदा, वर्षातून दोनदा, काही लोक तर 15-15 दिवसांनीसुद्धा कोकणात येतात, कोकण रेल्वेमुळे असते. पण कधी काही लोक तर वर्षसुद्धा कोकणाकडे फिरकत नाहीत. आपले पूर्वज, आपले आईवडील असतील किंवा आजी आजोबा असतील, ते कसे आहेत, कुठल्या परिस्थितीत राहतात हे अजिबात पाहत नाही. विरुद्धार्थी जर बोलायचं झालं, उलट पक्षी जर बोलायचं झालं तर ते उत्पन्न फक्त खायला ही मुंबईतली लोक, नोकरदार लोक कोकणामध्ये येतात. म्हणजे सरसकट नव्हे बरं, खूप लोक अशी आहेत, मी तुम्हाला मगाशी सांगितलं की त्यांचं कोकणामध्ये येणं जाणं असतं. पण काही लोक अशी आहेत की ते फक्त उत्पन्न खायला येतात. जे वाढवडिलांनी सांभाळलं आहे, कष्ट केले, त्या मातीत घाम गाळला आहे, त्या लोकांनी कमवलेलं उत्पन्न खायला आयते मुंबईतली लोक येतात. ही सत्य परिस्थिती आहे. तर कोकणातली लोक कोकणातच राहावीत याच्यासाठी काय करायला पाहिजे, तर इथे रोजगार निर्मिती झाली पाहिजे. आता रोजगार निर्मितीला कुठलंही साधन नाही, कुठलाही इथे प्रोजेक्ट नाही, हे मी समजू शकतो. पण जो रोजगार इथे उपलब्ध होतो तो तरी कोकणातल्या लोकांना कुठे मिळतो आहे, तर अजिबात मिळत नाही. रत्नागिरी जिल्हा परिषदेमध्ये ज्या जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत त्याच्यामध्ये तुम्ही असलेले शिक्षक जर पाहिलात तर तुम्हाला दिसेल की ते स्थानिक किती आहेत आणि परप्रांतीय किती आहेत, परजिल्ह्यातील किती आहेत. तर परजिल्ह्यातील लोक तुम्हाला जास्त दिसतील. का? कोकणातल्या लोकांमध्ये हुशारी नाही. कोकण बोर्डाचा 10वी-12वीचा निकाल हा राज्यात सर्वोच्च असतो, तरीसुद्धा कोकणात हुशारी नाही की परजिल्ह्यातील लोक येतात आणि इथे नोकरीला लागतात. हे असं का? तर मित्रांनो, या गोष्टीचा जाब तुम्ही विचारला पाहिजे, विशेष करून राजकारण्यांना. जिल्हा परिषदेत गेला तर कनिष्ठापासून वरिष्ठ अधिकारी लेवलची पदं आहेत, त्याच्यामध्ये स्थानिक लोक किती आहेत त्याचाही अंदाज घ्या. बाहेरून आलेले लोक ते आपल्यातली लोक भरतात, त्यामुळे त्यांना काही फरक पडत नाही स्थानिकांना घ्यावा. आता राहिला प्रश्न तिथल्या सत्ताधाऱ्यांचा. मध्ये शिवसेनेनं काही वर्षांपूर्वी, म्हणजे जवळपास 10-12 वर्षांपूर्वी हा विषय हाताळला होता आणि परत जिल्ह्यातील उमेदवारांना इथे येऊ देणार नाही अशी भूमिका घेतली होती, ठाम भूमिका घेतली होती. पण त्यावेळीसुद्धा अधिकाऱ्यांपुढे त्यांचं काहीच चाललं नाही आणि आता तर तो विषयच मागे पडला स्थानिकांचा.
बरं, हे बाहेरून येणारे उमेदवार, आता काही ठिकाणी ऑनलाईन गोष्टी सुरू झाल्या, त्या ऑनलाईनचा जर विषय सोडला तर आता ऑनलाईनमध्ये किती घोळ आहे याच्यात आपण शिरायला नको. पण ज्यावेळी ऑफलाईन होत्या त्यावेळी ऑनलाईन काय फार वर्ष झालेली नाहीत ऑनलाईन ह्या गोष्टी होऊन. तर त्याच्या अगोदरचा जर विषय घेतला तर नवीन शिक्षक भरती व्हायची, ते नियमानुसार ते 3-5 वर्ष इथं राहायचे आणि त्यानंतर त्यांच्या जिल्ह्यात बदली करून घ्यायचे. त्यांच्या जिल्ह्यात बदली करून घेतल्यानंतर इथे पुन्हा एकदा शिक्षकांच्या जागा रिक्त व्हायच्या आणि त्या रिक्त झाल्यानंतर पुन्हा एकदा शिक्षक भरती व्हायची. पुन्हा एकदा अधिकाऱ्यांना मलिदा खाऊ घातला जायचा, मलिदा मिळायचा. या गोष्टी निरंतरपणे चालू होत्या. आणि महत्त्वाचं म्हणजे आपले DED BEdचे उमेदवार आहेत ते नेहमी फक्त निवेदन देतात, एखादं आंदोलनं करतात आणि गप्प बसतात. ना त्यांच्या मागे स्थानिक राजकारणी असतील किंवा स्थानिक जे लोक आहेत, मोठ्या संख्येने जे लोक आहेत राहतात स्थानिक, त्यांना पाठबळ मिळतं असंही काही नाही. ते त्यांचा एकाकी संघर्ष हा सुरू असतो. एक उदाहरण द्यायचं झालं तर रत्नागिरीचं घेऊया. रत्नागिरी जिल्हा परिषद शाळांमध्ये काही दिवसांपूर्वी 725 शिक्षक जिल्हा बदली करून आपापल्या गावी निघून गेले आणि काही शिक्षकांच्या बदली करण्यासाठी हालचाली सुरू आहेत. 2010 व त्यानंतर 2017मध्ये शिक्षक भरती जिल्हा परिषदेमध्ये झाली होती. मात्र ही म्हणजे तुम्ही किती वर्षांनी शिक्षक भरती होते, किती वर्षांनी, हे तुम्ही अंदाज घ्या. त्यानंतर मला वाटतं ह्या वर्षी किंवा एक 7-8 महिन्यापूर्वी शिक्षक भरती झाल्याचं ऐकिवात आहे. ती भरती झाली म्हणजे तुम्हाला किती वर्षांनी शिक्षक भरती होते हे बघा. आणि शिक्षक बदल्या मात्र सातत्याने होतात. मी वाचलेल्या नियमानुसार असा एक नियम आहे की 10% जास्त जर जागा रिक्त असतील तर त्या ठिकाणी जिल्हा बाहेर शिक्षक बदली करता येत नाही, तरीसुद्धा ती केली जाते, हे सत्य आहे. आता जिल्हा बाहेर बदली होते म्हणजे तुम्ही यवतमाळचे असाल, तुम्ही उस्मानाबादचे असाल, तुम्ही नांदेडचे असाल, तुम्ही आणि कुठले असाल, तर तुम्ही 3 किंवा 5 वर्षानंतर आपल्या जिल्ह्यात बदली करून घेता. ती बदली तुम्हाला मिळतेसुद्धा. आणि प्लस निवृत्त होणारे लोक, हे जर अंदाज घेतले तर त्या तुलनेत शिक्षक भरती होत नाही आणि झाली तर ती खूप कमी होते. त्यामुळे सद्यस्थितीला जर पाहिलात तर 1500 ते 2000 शिक्षक पदं ही रिक्त आहेत. आणि महत्त्वाचं म्हणजे शिक्षण मंत्रीसुद्धा दीपक केसरकर हे शिक्षण मंत्रीसुद्धा कोकणातलेच आहेत. अशी म्हणजे पाणीपुरवठा मंत्री हे जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्याचे आहेत. तर तुम्ही धरणगावची स्थिती बघितलात तर धरणगावला 15 दिवस, कधीकधी महिनाभरसुद्धा पाणी मिळत नाही. तीच परिस्थिती कोकणामध्ये असल्याचं दिसून येतं. गेल्या 15 वर्षापासून स्थानिकांचीच भरती केली जावी यासाठी DED BEd धारक मागणी करत आहेत. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगडपासून ते अगदी मुंबईपर्यंत DED BEd धारकांनी उपोषण, मोर्चे, आंदोलने केली. मात्र आजपर्यंत कोकणातले शिक्षण मंत्री कोण झाले ते पाहू. विनोद तावडे असेल, आशिष शेलार असेल, दीपक केसरकर असेल, तरी त्यांनी तोडगा या विषयावर काढला नाही. नोकरीवर रुजू झाल्यानंतर परत जिल्ह्यातील हे शिक्षक ग्रामीण भागात न राहता शहराच्या ठिकाणी राहतात. बहुतांश दिवस हे सलग सुट्ट्या घेण्यात जातात. काही दिवस शैक्षणिक कामाचे कारण सांगून तालुक्याच्या ठिकाणी वाया जातात. त्यामुळे प्रत्यक्ष शिकवायला शाळेत शिक्षकच नसतात. त्यातले काही शिक्षक हे वेगवेगळ्या शिक्षक संघटनांवर आहेत. काही शिक्षक हे पत्रकार आहेत. मोफत पत्रकारिता करणारेही काही शिक्षक आहेत. त्याचा त्यांना फायदा काय मिळवतात? त्याचा फायदा त्यांना असा होतो की पत्रकारिता हातात असली, भलेही ते फुकट असली, तर त्यांना संघटनेवर त्यांचा वरचढपणा राहतो. आणि संघटनेवर वरचढपणा आहे म्हणून ते शाळेतसुद्धा वरचढ ठरतात. मग ते शाळेत येवोत न येवोत कोणीही बघत नाही. असं कोकणातले सध्या शैक्षणिक वातावरण आहे. मित्रांनो, आता पाहूया, हे झालं प्राथमिक शिक्षकाचं आणि त्यातही करून जिल्हा परिषद शाळेतल्या शिक्षकांचं. आता राहूया माध्यमिक शिक्षकांमध्ये. माध्यमिक शैक्षणिक संस्था ज्या आहेत, विशेष करून ज्या विविध संस्था चालवतात कोकणातल्या, त्यामध्ये सुद्धा परिस्थिती वेगळी आहे, वाईट आहे. बऱ्याचशा ठिकाणी तुम्हाला दिसतील स्थानिक संस्था आहे, शैक्षणिक संस्था आहे आणि त्यामध्ये काम करणारे लोक हे कोल्हापूर, सांगली या 2 जिल्ह्यातले जास्त दिसतील तुम्हाला. आता हे का प्रकरण? तर मित्रांनो, तुम्हाला सांगतो, शैक्षणिक संस्था उभ्या राहिल्या, त्यामध्ये पोरं तुमची शिकणार,
तुमची शिकणार म्हणजे शाळा पैसे देऊन शिकणार. तुमच्या एखादी शैक्षणिक संस्थेला जर वरून अनुदान मिळत असेल तर ती अनुदानसुद्धा तुमची एवढी पटसंख्या आहे, तुम्ही एवढी पटसंख्या शाळेला देताय म्हणून त्यांना अनुदान मिळतं. ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे शाळा उभारणार कोणाच्या जमिनीवर? ते तुमच्या जमिनीवर उभारणार. क्रीडांगण असेल, ह्या सगळ्या गोष्टी ती संस्था फुकटपणे तुमच्या वापरते. तुमच्याकडे गयावय करणार, शाळेकडे निधी नाही, संस्थेकडे निधी नाही असं म्हणून ती संस्था तुमच्याकडून बक्षीसपत्र घेऊन किंवा असंच एक बक्षीसपत्र न करता एक वापरायला तुमच्याकडून जागा घेते. ओके. आता आपण एक विचार करतो, आपण कोकणची माणसं साधीभोळी म्हणतो, तर आपण एक विचार करतो की आपली मुलं बाळं शिकत आहेत तिथे, तर ठीक आहे, आपल्या जवळच शाळेची सोय, हे मान्य आहे मला. पण तिथे काम करणारा शिक्षक वर्ग तो कुठला असतो? तर तो एकतर सांगलीचा असतो किंवा कोल्हापूरचा असतो. आणि शिपाई वगैरे पदं ही आपली भरली जातात. आता ही सांगली आणि कोल्हापूरची लोकं इथे येतात कशी? तर आपले संस्थाचालक एवढे लबाड आहेत, स्थानिक संस्थाचालक एवढे लबाड आणि वाईट प्रवृत्तीचे आहेत की त्यांनी ती जाहिरात देताना, जेव्हा शिक्षक पद भरती असते तेव्हा ती जाहिरात देताना एखाद्या पेपरच्या कोल्हापूर किंवा सांगली आवृत्तीमध्ये दिली जाते. ती तुमच्याकडे म्हणजे आपल्या कोकणामध्ये कधीच दिली जात नाही. त्यामुळे तुम्हाला कळतसुद्धा नाही की इथे शिक्षक भरती होणार आहे. एखाद्या हॉटेलमध्ये इंटरव्ह्यू आयोजित केले जाते, मुलाखत आयोजित केली जाते आणि मग पदभरती होते. आता ती पदभरती कशाच्या जीवावर होते? आणि ते तिकडचेच लोक का भरले? आता स्थानिक लोक काय हुशार नाहीत का? तुम्हाला जमीन स्थानिकांच्या हव्यात, मुलं तुम्हाला स्थानिकांची हवी आहेत आणि तुम्हाला फक्त शिक्षक वरचे भरायचे आहेत, तर ते कशासाठी? हा विषय आजपर्यंत कोणीही विचारला नाही. महत्त्वाचं म्हणजे या प्रकरणामध्ये बोलायचं झालं तर हे शिक्षक उमेदवार जे असतात, तुम्ही मध्ये शिवसेनेनं खूप भांडाफोड पण केली होती जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षक भरतीसाठी येणाऱ्या उमेदवारांची. ते लोक पैशाचे पाकिटं घेऊन येतात डायरेक्ट. अशा प्रमाणात संस्थेला निधी मिळतो. संस्थेला निधी तर काय प्रश्नच येत नाही, पण संस्थेला निधी म्हणण्यापेक्षा संस्था चालकांची घरं भरली जातात त्याच्यावर. त्यामुळे त्यांना बाहेरची लोकं शिक्षक म्हणून ते घेतले जातात आणि त्याच्यात जाहिरातीला रिस्पॉन्स तर मिळतो, तसं होत नाही कधी. आणि जे लोक टीचर असतात ऑलरेडी त्या संस्थेमध्ये काम करीत असतात, ते लोक त्यांच्या भाऊबंदकी असेल किंवा आणि कोणाला तरी शिक्षक म्हणून घेऊन येतात. आपण स्थानिक लोक फक्त शिक्षक पुरवण्याचं काम करतो. आपण स्थानिक पालक मात्र मुलं पुरवण्याचं काम करतो, नंतर शाळेला जमिनी देण्याचं काम करतो, एवढंच करतो. मित्रांनो, याबाबत वेळीच जागरूक व्हा, नाहीतर कोकणचं कोल्हापूर होणं किंवा इतर UP बिहार होणं फार वेळ लागणार नाही. आपण दुसरीकडे नोकरीसाठी जायचं आणि आपल्या गावातल्या नोकऱ्या दुसऱ्यांनी मिळवायचा, याला कधीच विकास म्हणत नाही. आणि विकासाच्या नावाने बोंबा मारण्याच्या अगोदर स्थानिक पातळीवर ज्या नोकऱ्या अवेलेबल होतात चांगल्या पगाराच्या, त्या मिळवण्याचा पहिला प्रयत्न करूया. मित्र, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कळवा. पुन्हा भेटू एका अशाच नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत नमस्कार.